आपला आबा गेलं कमळे. अशी ही कमळी. कमळे रड, कमळे कमळे रड. मोकळी हो कमळे. कमळे रड ना. रड ना ग कमळे. कमळे रडून मोकळी हो कमळे. हे काय होऊन बसले. कमळी आणि आबांचा एकमेकांवर केवढा जीव होता. कमळीला यातनं बाहेर काढणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. काय ग, तुम्ही एकीने बी आबांच्या बद्दल आम्हाला काय का सांगितलं नाही. सरू काकीने समजा गावाला सांगितलेलं, कमळीला याबद्दल काही सांगायचं नाही. पण आबांचं श्राद्ध हेही डोसक्यातून गेलं होतं, नाहीतर मिरवणूक काढली असती वय. ऋषी सर, हा मला ऋषी सरांनी सगळं सांगायला पाहिजे. फोन फोन दे की, मला एक फोन लावायचा आहे. मी आलोच. हा लागला का रे फोन? नाही, तो टेम्पोवाला फोनच उचलना झालाय. त्याला फोन करत राहतो, उचलेपर्यंत फोन कर त्याला. ऋषी भाऊ, तसं पण आता फोन करून काय उपयोग, त्या पोचल्या असतील गावाकडे. अरे यार, उचल उचल, त्याचाच असेल, उचल. हॅलो हॅलो बंड्या. अरे निंगी बोलतोय मी. निंगी. लाऊडस्पीकरवर टाक. हॅलो निंगे. बंड्या, अरे आम्ही दोघी बी गावाकडे आलोय. निंगे, कमळी कुठे आहे? ती ठीक आहे ना? ऋषी सर, अहो इकडे लय मोठा गोळ झालाय. काय? निंगे, अगं म्हणून तर मी तुम्हाला गावाकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. अरे बंड्या, मग आधी सांगशील की नाही. मी तिला मुंबईतच थांबवलं असतं की नाही. निंगे ऐक, हे बघ, तू आता कमळी बरोबर राहा, तिची काळजी घे, ठीक आहे? मी कळवतो तुला पुढे काय करायचं. ऋषी सर, अहो मला काय बी सुचना झालंय सर. आय नो निंगे, हे बघ, तू स्वतःचीही काळजी घे आणि तिचीही काळजी घे, प्लीज. पंड्या, कंट्रोल. भाऊ, पंड्या, आता आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे ना. भाऊ, मी जर नीट लक्ष ठेवलं असतं तर आता आपल्यावर ही वेळ नसते आली. हे बघ, कधी ना कधी कळणारच होतं ना तिला. असं कळायला नको होतं फक्त. कमळे हातनं लय तुटले असणार आहे. मला गावाकडे गेलं पाहिजे. मी मालकांसंग सुट्टीचं बोलतो. माझा ऐक, मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. कमळे, निंगी सांगत होती का तू कालपासनं काय बी खाल्लं नाहीस. चल, तुझ्या आवडीची भाजी आणि भाकरी दिली आहे लता मावशींनी. खाऊन घे बरं थोडीशी. आकर खाऊन घे बेटा. ए कमळे, तुला माहित होतं ना, आबांवर माझा एवढा जीव आहे, तर एवढी मोठी गोष्ट का लपवलीस तू? कसं सांगणार होते मी आणि काय सांगू.
मी आता सारखं तुला मुंबईला जाऊ नको हेच सांगत राहिलो. तेव्हा आवाज होत ते तुझ्या पाठीशी उभारलं. तुम्ही दोघांनी मिळून एकच स्वप्न बघितलं, एकमेकांना वचन दिली. आता तेव्हा मी तुला हे सांगितलं असतं तर तू मुंबईला जाऊ शकली असतीस. आबास ते दिलेलं वचन मला मोडायचं नव्हतं, म्हणून मी गप्प राहिलो. काय झालं होतं तसं? अगं तू जेव्हा मुंबईला गेली ना तेव्हा मी बी आलो होतो माग तू मस्त थांबवायला. तेव्हा आबा तू मस्त निरोप देऊन परत येत होत. मलाही बोललो तेव्हा ते असते. तेव्हा काय माहिती ग ते असते अटॅकच आला. इथं माझ्या मांडीतच जीव सोडला का त्यांनी. हा पण तेव्हा त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं. तू मला सबूत दे. तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील. तिथं सपान पोरं झाल्या बेगार मुंबई येऊन तू परत बोलवणार नाहीस गावाकडं. तिला पाहिजे ते शिकू. तुझी समधी स्वप्न पुरी करायला मी तुला मदत करीन. त्यासने मी वचन दिलं होतं. त्यासने दिलेलं वचन मला मोडायचं नव्हतं. मला आबासनी शेवटचं बघता आलं नाही का भेटता आलं नाही. किती कम नशीब आहे ग मी. नाही बाय, असं नाही बोलायचं. कमळे तू लई विचार करतेस ग. तू शांत हो बघू. तुलाच त्रास होईल ग बाळा. तू शांत हो. हे बघ, जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं बाय. जे आपल्या हातात नाही त्याला आपण काय बी करू शकत नाही ग. आता आज आबांचं श्राद्ध आहे. आता तू आलीस नव. आता समधी तुझ्याच हातनं होऊ दे बघ. इतक्या आनंदानं त्यांना निकाल दाखवायला आलो होतो. आबांच्या हातनं पेढा खाऊन त्यासनी मिठी मारणार होतो आणि तू आता श्राद्ध घालायला सांगतेस. देव तरी कसली परीक्षा घ्यायला लागलाय माझी ग.